मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या जागेचा आणि शेतीचा मसनवटा झालाय. या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये आज परिस्थिती बघा, पाण्यामध्ये घर वाहून घेतलंय. या माऊलीची आज एवढी वाईट अवस्था आहे, डोळ्यातलं पाणी आटून गेलंय रडून. आणि आज आम्हाला गरज आहे तुमची, तुमच्या साथीची, तुमच्या सोबतीची. कारण की मराठवाडा अक्षरशः उद्ध्वस्त झालाय. जेव्हा मी इथं आलो पोटात कालवलं. परिस्थिती बघितल्यानंतर जाणवलं की काय झेललं असेल या लोकांनी. अगदी पाणी बनून काळ आला होता, पण माणसं तरी वाचली. या माऊलीच्या घरामधली फक्त माणसं वाचली, बाकी सगळं वाहून गेलं. काय परिस्थिती होती. रडू नका, आम्ही आहोत आधार द्यायला. आमच्या परीनं तुम्हाला कायमस्वरूपी उभा होण्यासाठी आम्ही हे करणार. अशी परिस्थिती आली की पाऊस पडत होता. असं म्हणजे माझ्या स्वप्नात सुद्धा आलं नाही की असं पाणी इतकं येईन म्हणून. ती झोपलेलं होतं, एकदम लाईट गेली. लाईट गेल्यानंतर इजाचा कडकडाट, आबाळ गरजत होतं. आणि मला वाटलं की पावसाचंच पाणी येते म्हणून मी पाणी काढत होते. पाणी काढता काढता एकदमच अशी पाठीमागनं लाट आली. लाट आल्याबरोबरच पत्रा निष्ठला. असंच मी म्हणले ह्यांना, मालकाला, अहो पाणी किती आलंय तरी पण तुम्ही झोपलेलं. त्यांना असं उठवलं. असं आम्ही इतक्या पाण्यातनं बाहेर आमच्या चुलत दिराच्या तिकडं गेलो. असं कळालंच नाही की कुठं पळावं आणि कुठं काय करावं म्हणून. असं डोक्यात पण आलं नाही की काय उचलावा, काय घ्यावा घरातलं, असं लक्षातच नाही आलं. ज्यावेळेस आम्ही तिकडं जाऊन त्यांची जनावरं ही बांधीत बसलो. नंतर शेतकऱ्याच्या स्वप्नांची अक्षरशः दिवाळी झाली आहे. दिवाळी स्वप्नांची असते, पण त्या दिवाळीचं दिवाळं निघलंय अक्षरशः. उद्या दिवाळी आहे. आज या लेकराचं शिक्षण सगळं काही उरलं नाही हो. या माऊलीच्या घरामधले असणाऱ्या पैशासोबत, कपड्यांसोबत सगळं वाहून गेलं. पैसे अख्खे सगळे माझ्या डोक्यात पण आलं नाही की तेवढं तरी घ्यावं म्हणून. त्या दिवशीच पट्टी आणली होती उडदाची. डोक्यात पण आलं नाही की तेवढं पण घ्यावं म्हणून. आज आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. लाखी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव या गावामध्ये या माऊली राहतात. तुमच्या परीनं जी मदत होईल ती तुम्ही इथं येऊन करा, कारण की या माऊलीचा संसार आज उघड्यावर आलाय. लोकांचं कष्ट करून मी सगळं ही भागवत होते. घरातलं माझ्या लेकरांचं शिक्षण करत होते. टेन्शन येते. नाही, काळजी नाही करायची, आम्ही आहोत.